नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्या तासिकेमध्ये आपण एका नवीन टॉपिकसह आज उपस्थित झालो. त्या टॉपिकचं नाव आहे टाइप्स ऑफ डिसीजेस. टाइप्स ऑफ डिसीजेस आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये प्रामुख्याने इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे इन्फेक्शन वर आधारित रोगांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. काही रोगांची नावे या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. त्यामध्ये आहे ट्युबरक्लोसिस, नेक्स्ट वन हेपेटाइटिस, अँड थर्ड वन डिसेंट्री, फोर्थ वन इज कॉलरा, अँड नेक्स्ट टायफॉइड. जनरली आपण बघतो की परिसरामध्ये या प्रकारच्या आजारांची आपल्याला माहिती आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये याला टायफॉइड झाला, त्याला कॉलरा झाला, डिसेंट्री, हेपेटाइटिस, ट्युबरक्लोसिस या प्रकारचे नावं आपण ऐकलेली आहेत. या आजाराविषयीच आपल्याला माहिती घ्यायची आहे. Disease spread through a contaminated air, water, food or vectors like this insects and other animals are called as infectious disease. तर इन्फेक्शन कशाच्या माध्यमातून होतोय, तर त्याचे महत्त्वाचे घटक आहेत एक म्हणजे हवेच्या माध्यमातून प्रसार होत असतो. त्यानंतर आहे वॉटर, पाण्याच्या माध्यमातून पसरणारे जे काही रोग आहेत. त्यानंतर आहे फूड, अन्नाच्या माध्यमातून पसरणारे रोग आहेत. आणि नंतर आहे वेक्टर्स. वेक्टर्स मध्ये आहेत इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. इन्सेक्ट, आता इन्सेक्ट मध्ये आपण काय घेतो, मॉस्किटो. मॉस्किटोमुळे मॉस्किटो बाईट, आपल्या त्वचेला बाईट केल्यानंतर या प्रकारे आजाराची निर्मिती होत असते. किंवा जसा रॅबीज आपण एक घेतलं, जसं डॉगी आहे, डॉगीचं समजा डॉगीनं बाईट केल्यानंतर या प्रकारे वेक्टर्स मध्ये यांचा समावेश होत असतो. इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स, काही असे ॲनिमल्स आहेत की त्यांच्यामुळे सुद्धा हा पसरत असतो. तर आपण ज्या रोगांची नावे या ठिकाणी घेतलेली त्या रोगांविषयी आपण पाहणार आहोत. फर्स्ट वन आहे ट्युबरक्लोसिस. पॅथोजेन काय आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली पॅथोजन आहे. त्या पॅथोजन जे आहे सायंटिफिक जे नेम या ठिकाणी दिलेलं आहे पॅथोजन, त्यांची ओळख जी आहे ते मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या नावाने हा जो आहे रोग आहे त्याची एक ओळख आहे. मोड ऑफ इन्फेक्शन कशामध्ये होतं, मोड ऑफ इन्फेक्शन काय त्याचं, तर यामध्ये फायटिंग बाय पेशंट through air in a prolonged contact with the shedding of the material of patient. म्हणजे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एअरच्या माध्यमातून जास्त दिवसाचा हा त्रास आहे की वारंवार हवेमध्ये गेल्यानंतर म्हणजे बाहेर परिसरामध्ये गेल्यानंतर त्या हवेच्या माध्यमातून त्यांना त्रास होत असतो. म्हणजे श्वसनाचा त्रास, श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे आणि श्वसनाचा त्यांचा त्रास आहे आणि हा हळूहळू संपूर्ण शरीरभर पसरतो. आणि अशा व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर समजा दुसरी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला सुद्धा हा जो आहे आजार हा होऊ शकतो. सिम्पटम्स काय, त्याची लक्षणं काय आहेत, क्रॉनिक कफ हेच काय की कफ, त्या बॉडीमध्ये कफ असतो. त्यानंतर ब्लडी स्पायटिंग इमॅशिएशन, ब्लडी स्पायशिंग म्हणजे रक्ताच्या उलट्या वगैरे प्रकार जर समजा तुम्हाला आढळून आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या लक्षणावरून निश्चितच सांगता येऊ शकतो की तुम्हाला काय झालेलं आहे की ट्युबरक्लोसिस झालेला आहे. तर एक आहे श्वसनाचा त्रास. या आजारामध्ये महत्त्वाचा आहे श्वसनाचा त्रास, त्यानंतर आहे रक्ताच्या उलट्या आणि क्रोनिक कफ, नेहमी
म्हणजे फुफ्फुसामध्ये त्रास होणे आणि डिफिकल्ट ब्रीथिंग, श्वासोच्छवास घेण्याकरिता त्रास होणे, ब्रीथिंग. तर या प्रकारची हे 4 लक्षणं जर समजा त्या बॉडीमध्ये आढळली तर नक्कीच तुम्ही त्याला सिग्निफाईड करू शकता की इट इज अ ट्युबरक्लोसिस. तो प्रकार काय आहे? हा ट्युबरक्लोसिसचा प्रकार आहे. पहिला कोणता सांगितलेला आहे या ठिकाणी की श्वास घ्यायला त्रास होणे, कार्य करत असताना धाप लागणे, दम लागणे, फुफ्फुसामध्ये जी प्रक्रिया आहे ते दम घुटणे आपण म्हणू किंवा त्याला श्वास रोखणे, श्वास रोखल्यासारखी प्रक्रिया होणे, क्रॉनिक कफ असणे, त्यानंतर रक्ताच्या उलट्या होणे आणि ब्रीथिंग श्वासोच्छवास घेण्याकरिता त्रास होणे. या प्रकारची जर समजा लक्षणे त्या ठिकाणी आढळली तर नक्कीच त्या व्यक्तीला ट्युबरक्लोसिस आहे असं आपण साधारणतः म्हणू शकतो. आणि त्या काय प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय आहे तर त्याकरता काय आहे की ट्रीटमेंट काय सांगितली आहे? बीसीजी वॅक्सिन. बीसीजी वॅक्सिन ट्रीटमेंटसाठी आहे. बीसीजी वॅक्सिन, बीसीजी वॅक्सिन त्या व्यक्तीला दिलं जाते. या प्रकारचे लक्षण ज्या व्यक्तीला आहेत, ज्या रोग्याला आहेत. आयसोलेशन ऑफ पेशंट, विलगीकरण कक्षामध्ये त्याला ठेवलं जाते. विलगीकरण कक्षामध्ये त्याला इतरांपासून वेगळं ठेवलं जाते कारण त्या व्यक्तीची जर समजा कपडे असतील, त्याच्यानंतर अंथरुणाचे पांघरूण असतील किंवा तो वापरत असलेला टॉवेल असेल, अशा या साधनांचा संपर्क जो आहे इतर व्यक्तींशी होऊ नये आणि अशा या बाधित व्यक्तीपासून दुसऱ्या लोकांना हा आजार होऊ नये त्याकरता त्या व्यक्तीला, त्या पेशंटला जे आहे आयसोलेशन मध्ये ठेवलं जाते. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट. सुरुवातीला हा खूप त्रासदायक वाटत होता परंतु आता याकरता खूप प्रोसेस केली गेली आणि औषधी त्यावर काढला गेला. डॉट नावाचे टॅबलेट्स येते, डॉट, आणि ह्या डॉट नावाचे टॅबलेट्स आहेत तर या व्यक्तींना दिल्या जातात आणि नेहमीकरिता या व्यक्तींना या डॉटचं सेवन करावं लागत असते. डॉटच्या गोळ्या त्यांना खाव्या लागत असतात. तर यावरून तुम्हाला लक्षात असेल की ट्युबरक्लोसिस हा आजार सुरुवातीला खूप घातक होता, नंतर मात्र कालांतराने उपचाराच्या पद्धती आल्या, त्यावर उपचार कशा पद्धतीनं बीसीजी वॅक्सिन आली, वॅक्सिन दिलं जातं आणि आता डॉट आहे. तर डॉट ह्या ज्या औषधी आहेत, औषधी गोळ्या सेवन जे आहे ते ट्युबरक्लोसिस झालेल्या व्यक्तीला सांगितलं जाते आणि त्याला विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं जाते. त्याचे जे साहित्य आहे त्यांना वापरायचे आणि त्यांना ते धुवायचे असते की जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास दिला नाही. पण या ठिकाणी अशा व्यक्तींना तुम्ही समाजामध्ये वेगळ्या नजरेनं तुम्हाला पाहायचं नाहीये. अशा व्यक्तीला तुम्हाला समाजातून वेगळं काढायचं नाहीये. फक्त त्याला वेगळ्या कक्षात ठेवायचं आहे, पण त्याच्यापासून संपर्क तुम्हाला तोडायचा नाहीये. त्याच्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे, त्याला आधार द्यायचा आहे. कुठल्या प्रकारे सामाजिक असुरक्षितता त्याला वाटू नये याकरता प्रयत्न आपल्याला करायचे आहेत आणि जर असं कोणी करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. हे झालं ट्युबरक्लोसिसच्या बाबतीत. नेक्स्ट आहे हेपेटायटिस. लक्षात आलेलं आहे, लक्षणं सांगितली ट्युबरक्लोसिसची, त्यानंतर प्रिव्हेन्शन साठी काय प्रक्रिया ते सांगितलेली आहे. हेपेटायटिस म्हणजे जॉन्डिस. हेपेटायटिसचे व्हायरस असतात आणि व्हायरस जे आहेत ते 5 प्रकारचे असतात. A, B, C, D, E, ABCDE. जर अल्फाबेटिकली त्याला एक नॉमिनेट केलेलं आहे हेपेटायटिसच्या व्हायरसना. 5 प्रकारचे व्हायरस तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येतील. A, B, C, D, E. आता प्रत्येक व्हायरसचे वेगवेगळ्या आता काही मध्ये वेगळे सिम्पटम्स आढळतील. एखादा समजा हेपेटायटिसचा आजारी असेल, रुग्ण असेल, त्या रुग्णामध्ये हेपेटायटिस सी असेल, दुसऱ्या रुग्णामध्ये हेपेटायटिस बी असेल. म्हणजे जे काही प्रकार हे पडलेले आहेत तर वेगवेगळ्या लक्षणावरून वेगवेगळे प्रकार हे पडले गेले आणि त्याला नॉमिनेशन केलेलं आहे. मोड ऑफ इन्फेक्शन काय? कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ नीडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. कंटॅमिनेटेड वॉटर या ठिकाणी सांगितलं हेपेटायटिस म्हणजे दूषित पाणी. दूषित पाणी,
दूषित पाण्याचा वापर जर समजा मोठ्या प्रमाणावर होत असेल, आता हा दूषित पाणी तुम्हाला कुठं आढळून येईल? आता असा भाग किंवा असा परिसर किंवा असं गाव किंवा असं शहर की ज्या ठिकाणी प्रदूषित पाणी तुम्हाला पाहायला मिळते, दूषित पाणी. म्हणजे जर समजा त्या गावातला तलाव असेल, गावातली विहीर असेल किंवा त्या शहरातला तलाव असेल किंवा विहिरी असेल, तर त्या ठिकाणी सार्वजनिकरित्या त्याचा उपयोग केला जात असेल, त्याच पाण्यामध्ये सकाळी स्वच्छच जाणे आणि स्वच्छच गेल्यानंतर त्याच पाण्यामध्ये हात वगैरे धुणे, त्यानंतर त्याच पाण्यामध्ये गावातील लोक काय की बैलांना किंवा गुराढोरांना धुवायला घेऊन जाणे, त्यानंतर त्या गुराढोरांची विष्ठा तिथंच मिसळणे, मनुष्याची विष्ठा त्या पाण्यामध्ये मिसळणे, त्यानंतर काही वाहनं धुवायला घेऊन जाणे, ती सगळं जर्म्स जे आहे ते पाण्यात मिसळणे, त्याच्यानंतर ज्या काही गृहिणी आहेत त्या पाणवट्यावर काय कपडे धुवायला जाणे, त्या पाण्याचं जे काही निरमा पाणी आहे किंवा साबणाचं पाणी आहे, फेस आहे, तो सगळा त्या पाण्यामध्ये मिसळणे, असे वेगवेगळे जे काही कार्य आहेत ते एकत्रितरित्या जर समजा अशा या ठिकाणी केलं असेल आणि त्याची पाईपलाईन गावामध्ये गेली असेल, तर त्या जमिनीच्या आतमधून का असेना परंतु ते सगळं जे काही दूषित पाणी आहे तर त्या पाईपलाईनच्या माध्यमातून गावात येईल आणि ते पाणी कुठलीही प्रक्रिया न करता जर त्या पाण्याचं सेवन जर तुम्ही केले तर या प्रकारे हेपेटायटिसचा आजार तुम्हाला पडू शकतो. नेक्स्ट आहे द शेअरिंग ऑफ नीडल्स, म्हणजे ज्या सुया आहेत, ज्या वैद्यकीय कारणाकरता वापरल्या गेलेल्या सुया आहेत की दोन पेशंटला एकच सुई वापरली गेली, जे आपण म्हणतो इंजेक्शन जे आहे, औषध आपल्याला द्यायची आहे इंजेक्शनद्वारे, तर इंजेक्शनद्वारे जर द्यायचं असेल तर जी निडल आपण वापरतो, तर सुरुवातीला काय केलं जाईल, तीच निडल गरम पाण्यामध्ये उकळून तिला हे केलं जायचं आणि तीच निडल वापरली जायची. परंतु आता तो सिस्टम संपलेला आहे, त्याच्याकरता प्रत्येक रुग्णाला नवीन निडल वापरली जाते. नवीन इंजेक्शन द्यायचे असेल तर नवीन निडल वापरूनच ती औषध त्याच्या शरीरामध्ये पोहोचवली जाते. त्याच्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन, जेव्हा ब्लड आपण देत असतो, ब्लड म्हणजे रक्तदान करत असताना किंवा रक्ताचं ट्रान्सप्लांटेशन आपण जर करत असताना या प्रकारे, तर ती जी प्रक्रिया आहे, समजा बाधित व्यक्तीचं रक्त, बाधित एखादा आजारी आहे आणि कुठलीही चेकिंग कुठलीही तपासणी न करता त्याचं रक्त जर समजा अशा व्यक्तीला दिलं की जो आजारी आहे पण पूर्णतः दिसत नाही, त्याला आजार असल्याचा दिसत नाही, परंतु आपल्याला आता रक्ताची आवश्यकता आहे आणि त्या व्यक्तीचं जर समजा ब्लड आपण अशा व्यक्तीला दिलं तर नक्कीच काय होईल की त्या ठिकाणी हेपेटायटिस झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 3 प्रमुख लक्षणं आहेत की दूषित पाण्याचा वापर, तो कशाच्या माध्यमातून असो किंवा बाहेर आपण जर समजा प्रवासामध्ये कुठलंही पाणी कशा पद्धतीने प्यायचं, तर या पद्धतीने मग आपण म्हणतो की अचानक सर्दी मला झाली, तर हे काय सुरुवात असते, ते सामान्य लक्षणं असतात त्याचे. तर दूषित पाणी पिल्याने, त्याच्यानंतर रक्तदान करत असताना कुठलीही तपासणी न करता रक्त जर घेतलं किंवा रक्त जे आहे दान केलं तर या प्रकारच्या समोरच्या व्यक्तीला या प्रकारचा आजार होऊ शकतो. त्यानंतर डॉक्टरांना विशेषतः सूचना दिली जाते की एकच निडल तुम्हाला वापरायची नाही आहे, निडल चेंज करायचे आहे इंजेक्शन देत असताना. हे आहे तर मोड ऑफ इन्फेक्शन. इन्फेक्शन कशामुळे होऊ शकतो ते या ठिकाणी सांगितलंय. सिम्पटम्स आहेत एनोरेक्सिया, येलो युरिन. तुमची हेपेटायटिस मध्ये काय तर तुमची लघवी जी आहे ती पिवळ्या रंगाची होत असते, तुमची लघवी जी आहे ती पिवळ्या रंगाची होईल. त्यानंतर जनरल विकनेस, तुम्हाला एक अशक्तपणा वाटेल, अशक्तपणा सतत जर समजा वारंवार लघवीला तुम्हाला जावं लागेल, लघवी होणार नाही परंतु त्या ठिकाणी अशक्तपणा आणि लघवी जर झाली तर ती पिवळ्या रंगाची होईल. त्यानंतर नॉझिया, वॉमिटिंग, उलट्या, हा प्रकार उलट्या होईल तुम्हाला, उलट्या. आणि ग्रे स्टूल, तर या ठिकाणी ग्रे स्टूल का म्हटले आहे की तुमचं जे शरीर जे आहे ती त्वचा वगैरे रुखरुखीत होईल आणि तुमचा चेहरा जो आहे तो थोडासा काळवंडेल म्हणजे थोडासा काळपट पडेल. तर या ठिकाणी हे काही प्रमुख लक्षणे या ठिकाणी दिसत आहेत की अशा प्रकारचा समजा आजार तुम्हाला झालेला आहे तर
या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला टेस्ट केली जातील, तुमच्या युरिन टेस्ट केली जातील. युरिन टेस्ट करून तुमची युरिन जी आहे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ती पिवळ्या रंगाची आहे. त्यानंतर अस्वस्थपणा जाणवेल, वारंवार लघवीला जावंसं वाटेल पण लघवी होणार नाही आणि झाली तरी पिवळ्या रंगाची. त्यानंतर उलट्या होतील, व्हॉमिटिंगचा त्रास होईल तुम्हाला. त्यानंतर ब्रेस्ट होईल, तुमचा चेहरा हा काळवंडला जाईल. मग आता यावर काय उपाय काय, तर आपल्याला ट्रीटमेंट काय करायची आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, म्हणून उकळलेलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे. उकळलेलं पाणी सर्वात उत्तम असा उपाय हा उकळलेलं पाणी. पाणी उकळून प्यायचं. उकळल्यामुळे काय होईल की त्या पाण्याचे जर्म्स असतील तर ते मरून जातील. बिकॉज 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी उकळायचं. 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी उकळल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तिथे सगळे क्षार असतील, सगळे जळातील असतील आणि प्युअर वॉटर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि ते वॉटर तुम्ही पिऊ शकता. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड. हँडवॉश इज मस्ट. हँडवॉश मस्ट. याकरता हेपेटायटिस होऊ नये कधी याकरता काय, तर उकळलेलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि हँडवॉश मस्ट आहे. हँडवॉश तुम्हाला वारंवार करायचं आहे. स्वच्छ कडून आल्यानंतर तुम्हाला हँडवॉश करायचं आहे. बाहेर गेल्यानंतर तुम्ही विविध घटकांना हात लावता, बाहेर तुमचा संपर्क येतो. समजा एक्झाम्पल तुम्ही भाजीपाला घ्यायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांकडे तुमचा संपर्क येतो. त्या ठिकाणी एखाद्या मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथली धूळ असेल किंवा काय म्हणजे बाहेरून येताना आपण खूप सारे जर्म्स घेऊन येतो आणि आल्या जर समजा आपण हातपाय व्यवस्थित धुतले आणि हँडवॉश केलं तर यापासून आपण वाचू शकतो. म्हणून या ठिकाणी ह्या दोन या ठिकाणी महत्त्वाचे घटक या ठिकाणी ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर अँड प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड. नेक्स्ट आहे डिसेंट्री. डिसेंट्री मध्ये काय, दिस इज अ बॅक्टेरिया व्हायरस. बॅक्टेरिया व्हायरस जे आहे सीझेला बॅसिली, एंटॅमिबा, हिस्टोलिटिका या प्रकारच्या बॅक्टेरिया चे नाव या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला की ही जी बॅक्टेरियाज आहेत, ही जी बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होतात आपल्या बॉडीच्या आतमध्ये, ही बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होतात आणि ही बॅक्टेरियाज ऍक्टिव्ह झाल्यानंतर ते प्रहार करतात, म्हणजे त्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर अटॅक करतात आणि ती डायजेस्टिव्ह सिस्टम प्रॉपरली वर्क करत नाही आणि प्रॉपरली वर्क न केल्यामुळे मग काय होतं की या प्रकारचा त्रास आपल्याला जाणवतो. तर त्या बॅक्टेरिया व्हायरस जे आहे तर त्यामध्ये सीझेला आहे, बॅसिली आहे, एंटामिबा आहे, हिस्टोलिटिका या प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत ते जे ऍक्टिव्ह होतात आणि हा त्रास आपल्याला जाणवतो. म्हणजे हे लॅबोरेटरी टेस्ट केल्यानंतर जे आपल्याला दिसतील त्या ठिकाणी आणि हे पॅथोजन्स आपल्याला दिसली की त्या ठिकाणी आपल्याला निश्चित करता येते की हा आजार कुठला आहे. मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. दूषित अन्न आणि दूषित पाणी. आताच हेपेटायटिसच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे की कशा प्रकारे दूषित पाणी होत असते. इंडस्ट्रियल एरियाज असेल तर त्या ठिकाणची नदी सुद्धा ती दूषित झाली जाते. दूषित आणि तेच दूषित पाणी म्युन्सिपाल्टीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते आणि ते पाणी पिल्यामुळे त्या पाण्यावर कुठली प्रक्रिया न करता, जसं आता बॉइल्ड सांगितलं आहे, बॉईल करणे, त्या वॉटरला बॉईल जर आपण केलं तर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण बॉईल केलं तर तेवढ्या उकळत्या पाण्यामध्ये जिवंत राहू शकत नाही. ते जीव मारले जातात आणि सगळे क्षार असतील पाण्यामध्ये सुद्धा आणि चांगलं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून उकळलेलं पाणी प्यायला सांगितलं आहे. तर डिसेंट्रीमध्ये सांगितलं आहे की दूषित पाणी आपण कुठलंही बाहेरचं दूषित अन्न, आपण उघड्यावरचं अन्न आपण खात असतो. जेव्हा आपल्याला भूक लागते आपण कुठल्या कामानिमित्त कुठं बाहेरगावी जात असतो किंवा शहरामध्ये जात असतो, तेव्हा आपल्याला भूक लागल्यानंतर आपण बघत नाही की ते अन्न कशा प्रकारचं आहे, ठेवलं कसं आहे, त्यांची किती सावधानता बाळगलेली आहे, कशा पद्धतीने बनवलेलं आहे. तर जर तुम्ही जाल तर तुम्हाला नक्कीच पाहून ते अंगावर काढे येईल. पण आपण बाहेरच बघतो कुठल्या प्रकारे झाकलेलं राहत नाही, स्टोअर केलं राहत नाही, त्याची एक सेफ्टी त्या ठिकाणी दिसत नाही. पण आपण उघड्यावरचे कमी पैशामधले अन्न असते आणि नाश्ता आपण करतो त्यामुळे म्हणून दूषित अन्न पोटात जातात आणि त्यानंतर दूषित पाणी तिथल्या प्रकारे कुठल्या कशा पद्धतीने धुतलेले ग्लास नसतात आणि किती दिवसाचं पाणी असते ते आपल्याला माहिती नसते आणि त्या प्रकारे पाण्यामध्ये काय पडलेलं असतं हे आपल्याला माहिती नसते आणि अशा प्रकारचे दूषित अन्न आणि दूषित पाणी जर आपण पितो तर
नक्कीच आपल्याला हा त्रास होईल डिसेंट्रीचा. सिम्पटम्स काय तर वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲब्डोमेन. दिस इज द इम्पॉर्टंट काय आहे की सिम्पटम्स आहे हा की ॲब्डोमेन्स म्हणजे कमरेखालचा जो काही भाग आहे तो ॲब्डोमेन मध्ये येतो आणि कमरेखालच्या भागामध्ये आपल्याला त्रास जाणवतो, लघवीला त्रास जाणवतो आपल्याला आणि लॅट्रिनला आपल्याला त्रास जाणवतो. या प्रकारे वारंवार लॅट्रिनला जाणे हा सुद्धा त्रास त्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला की गेल्यामुळे ॲब्डोमेनला त्रास होतो. जे काही गुप्तांगामध्ये ज्या ऑर्गनचा समावेश होतो ते सगळे जे काही ऑर्गन्स काय वारंवार लॅट्रिनला वारंवार टॉयलेटला गेल्यामुळे दुखावले जातात आणि ते सतत त्रास देतात, सिटिंगला त्रास देतात आणि एकूणच ही प्रक्रिया जी आहे ती खूपच त्रासदायक असते. पण याच्याकरता काही प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट या ठिकाणी सांगितली आहे. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर द मेन आहे की अशा या आजारामध्ये उकळलेलं पाणी हे सर्वात उत्तम आहे आणि पाणी उकळूनच प्यायला पाहिजे हे या ठिकाणी सांगितलं आहे. नेक्स्ट प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड आणि स्टोरेज आता घरचं सुद्धा अन्न असेल तर शिळं अन्न खायचं नाही. आजचं अन्न जे आहे आता बनवलेलं अन्न असेल ते आताच फिनिश करायचं, कमी बनवायचं अन्न, कमी बनवायचं. लागलं तर आपल्याला पुन्हा बनवता येईल, परंतु जास्त मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्रास वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करून ठेवायचं नाही आणि जर ठेवले तर त्याची प्रॉपर स्टोरेज मेथड जी आहे त्यानुसार स्टोरेज केली जाते. नाहीतर ते अन्न तसंच राहते, त्याच्यावर माश्या असतील, फ्लाय म्हणू आपण, माश्या असतील, काही मॉस्किटोज असतील, मच्छर असतील, काही कीटक असतील त्यामध्ये येऊन बसू शकतात आणि काही आपले रासायनिक द्रव्य त्या ठिकाणी त्या पदार्थावर ठेवू शकतात. आणि असे ज्या बसलेले कीटक असतील, माश्या असतील, बसलेलं अन्न जे आहे जर समजा आपल्या पोटामध्ये गेलं तर जर्म्स होतील, बॅक्टेरियाज होतील आणि त्या माध्यमातून आपल्याला डिसेंट्रीचा आपल्याला त्रास होईल. ORS कंझम्पशन या ठिकाणी सांगितलं आहे. ORS because at the time of dysentery the dehydration process takes place. डिहायड्रेशन प्रोसेस होत असते म्हणजे पाण्याची पातळी, शरीरातील पाण्याची पातळी ही अत्यंत कमी होऊन जाते आणि आपल्याला खूप अशक्तपणा वाटतो, आपले हातपाय गळाल्यासारखे वाटतात, आपल्याला स्टँड राहता येत नाही, आपल्याला झोपून राहतो आणि म्हणून एक विकनेसपणा येऊन जातो. तर त्याकरता आपल्या बॉडीचं जे काही मेटाबॉलिक प्रोसेस आहे ती व्यवस्थित व्हावी याकरता ORSचं आपल्याला सेवन आपल्याला करावं लागतो आणि या ORSच्या माध्यमातून ती बॉडी लेवल जे आहे मेटाबॉलिक प्रोसेस मेंटेन करण्याकरता ORSचा वापर केला जातो. ORS कंझम्पशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. नुसतं पाणी पिण्यापेक्षा ORSचं पावडर जे आहे ORSचं पावडर टाकून जर आपण पिलं तर जे घटक आहेत त्या ठिकाणी सोडियम क्लोराईड जे आहे ते त्यामध्ये असते आणि ज्या बॉडीच्या आतमध्ये डायजेस्ट सिस्टीमला ज्या सपोर्टिंग जे काही मटेरियल्स आहेत ते मटेरियल त्या ORSच्या पावडरच्या निमित्तानं प्रोव्हाइड केले जातात आणि काही प्रमाणामध्ये त्रास थोडा कमी केला जातो. नेक्स्ट आहे कॉलरा. नेक्स्ट आहे कॉलरा वायब्रिओ कॉलरी बॅक्टेरियम हा सुद्धा एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे आणि वायब्रो बॅक्टेरियम जे आहे वायब्रिओ कॉलरी बॅक्टेरियम आणि हा जो बॅक्टेरियाचा प्रकार आहे याच्यामुळे कॉलरा होत असतो. आणि मोड ऑफ इन्फेक्शन काय, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, याचं सुद्धा सेम ॲज इट इज. हेपेटायटिसच्या आजारामध्ये जो प्रकार आहे डिसेंट्रीच्या प्रकारामध्ये आहे तोच कॉलराच्या प्रकारामध्ये कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित अन्न आणि दूषित पाणी. म्हणून आपल्याला सर्वात बघा डायजेस्टिव्ह सिस्टम कशावर डिपेंड आहे, चांगलं आपण जर आहार घेतला तर कशाला या प्रकारचे आजार होतील. म्हणून आपल्याला आहाराची निवड कशा पद्धतीने करायची आहे, पाण्याची निवड कशा पद्धतीने करायची आहे, तर चांगलं प्युअर वॉटर आपल्याला जरी नाही मिळालं तर त्याला प्युरिफाय आपल्याला करता येते. वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. सर्वात बेस्ट आहे की उकळलेलं पाणी प्यायचं आणि उकळलेलं पाणी आणि
चांगलं ताजं आणि हाताने बनवलेलं घरचं जे काही अन्न आहे ते अन्न खाल्लं पाहिजे, तर तुम्हाला अशा प्रकारचे आजार होणार नाहीत. म्हणून कंटिन्युएटेड फूड अँड वॉटर हे अतिशय महत्त्वाचे आहे. सिम्पटम्स आहेत वॉमिटिंग, सिव्हिअर डायरिया आणि क्रॅम्प्स इन लेग्स. लक्षणं काय आहेत तर उलट्या होणे, कॉलरामध्ये उलट्या मोठ्या प्रमाणात होतात आणि सिव्हिअर डायरिया प्रकार होईल. क्रॅम्प्स इन लेग्स, तुमच्या पायामध्ये त्राण जाणवेल, त्राण म्हणजे हातपाय गळाल्यासारखे तुम्हाला वाटतील. या प्रकारचे लक्षण जर तुम्हाला आढळले तर हा आहे कॉलराचा प्रकार आहे. प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट काय दिलं आहे, फॉलोइंग द हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेट फूड. बाहेरचं अन्न तुम्हाला सक्तीने टाळायचं आहे, बाहेरचं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर उकळलेलं पाणी तुम्हाला पाहिजे. आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलराची वॅक्सिन आहे, कॉलराची वॅक्सिन तुम्हाला घ्यायची आहे, ट्रीटमेंट करायची आहे आणि कॉलरापासून तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे. नेक्स्ट आहे टायफॉइड. टायफॉइडचं काय आहे की पॅथोजन काय आहे टायफॉइडचं, द सॅलेमोनेला टायफी हा सुद्धा बॅक्टेरिया आहे. जवळपास बॅक्टेरियामुळे या प्रकारचे आजार होतात. तर आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी बॅक्टेरिया असतात, ते ऍक्टिव्ह होतात, क्रिएट होऊन ऍक्टिव्ह होतात. तर सॅलेमोनेला टायफी जे आहे हा बॅक्टेरियाचा एक प्रकार आहे. आणि हे जर समजा आपल्या टेस्टमध्ये आढळलं, डॉक्टर काय गेले आपल्याला कुठला आजार तर काय सांगतो की आपल्याला सुरुवातीला पॅथॉलॉजीमध्ये जाऊन आपल्याला टेस्ट करायला सांगतो. पॅथॉलॉजी म्हणजे काय तर पॅथोजन आपल्याला ऑब्टेन होतं म्हणजे मिळतात. आपण पॅथोजन आपल्याला सापडले की त्या पॅथोजन आपण काय करतो, सिलेक्टिव्ह पॅथोजनवरून आपण त्याला इंडिकेट करतो की दिस इज द डिसीज. तर हे सांगतो की हे आजार तुम्हाला झालेले आहेत. या प्रकारे डॉक्टर सुद्धा सांगतो. म्हणजे ते टेस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून टेस्ट तुम्हाला करायला सुरुवातीला सांगतो. त्या टेस्टमध्ये ज्या प्रकारचे बॅक्टेरिया आढळले त्या प्रकारावरून तो नेमका काय आहे. सॅलेमोनेला टायफी जे आहे बॅक्टेरियाचा प्रकार आहे. हे सुद्धा कशामुळे होतोय तर कंटामिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे दूषित पाणी आणि दूषित अन्न जर ग्रहण केलं, बाहेरचं अन्न वारंवार खाल्ल्यामुळे या प्रकारे डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होतो, ती वीक होते आणि दूषित पाणी पिल्यामुळे सुद्धा मेटाबॉलिक प्रोसेस बिघडते आणि या प्रकारचा टायफॉइड होत असतो. सिम्पटम्स काय आहेत, अॅनोरेक्सिया, हेडेक, सतत डोकेदुखी तुम्हाला जाणवेल, रॅश ऑन ॲब्डोमेन, म्हणजे कमरेखालच्या भागामध्ये रॅशेस होतील. रॅशेस तुम्हाला काही त्यानंतर डिसेंट्री सुद्धा टायफॉइड मध्ये हगवण चालू होऊन जाईल तुमची. त्यानंतर फीवर अप टू द 104 डिग्री फॅरेनहाइट, फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाइट, 104 डिग्री फॅरेनहाइट मध्ये तुमचं ताप आहे. तापाचं मोजमाप त्या ठिकाणी केलं जाईल. म्हणजे याच्या वर असेल, 104च्या वर जर समजा तुमचं टेम्परेचर असेल तुमच्या बॉडीचं, तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी टायफॉइड झाला आहे. प्रिव्हेन्शन काय दिलेलं आहे की ड्रिंकिंग क्लीन वॉटर, म्हणून घरी मोठ्या प्रमाणात बघतोय आपण की ऑरो फिल्टर असेल किंवा ऑरो वॉटर असेल, या प्रकारे वेगवेगळ्या कंपनीचे ऑरो निघालेले आहेत. त्या ऑरोच्या माध्यमातून क्लीन प्युअर वॉटर प्यायला सांगितलं जाते. तर ते सुद्धा त्याची सोय तुमच्या घरी असेल. आणि जर नसेल तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, सर्वात साधं आणि सोपं. तेवढं महागडं जर समजा तुमच्या इथं उपकरण नसेल तर तेवढं विचार करायचा नाही आहे. आणि कमीत कमी तुम्ही पाणी तर गरम करू शकता आणि उकळलेलं जर समजा पाणी जर तुम्ही पिलं तरी हा त्रास तुम्ही कमी करू शकता. वॅक्सिनेशन, प्रॉपर वॅक्सिनेशन तुम्हाला झाली पाहिजे. टायफॉइडचं जसे तुमच्या टेस्ट झाल्या, टायफॉइड जर आढळला तर प्रॉपर अंडर डॉक्टर ट्रीटमेंट तुम्हाला ज्या पद्धतीने डॉक्टर सांगेल त्या प्रकारे तुम्हाला मेडिसिन घ्यायचे आहेत. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेज, टायफॉइडचे जे ज्याला टायफॉइड झालेला आहे तर प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेज म्हणजे जे काही टाकाऊ पदार्थ आहे, टायफॉइड झालेल्या व्यक्तीचे जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, म्हणजे टाकाऊ पदार्थ कोणते आहेत की त्याची युरिन आणि त्याचं
म्हणजे आपण मल म्हणू आपण. तर हे जे आहे त्याला सेपरेट टॉयलेट वापरायला सांगितलं पाहिजे, जेणेकरून त्या टॉयलेटमध्ये इतर दुसरा व्यक्ती गेला नाही पाहिजे, सामान्य व्यक्ती गेला नाही पाहिजे. नंतर त्या ठिकाणचे जर्म्स आणि बॅक्टेरिया जे आहेत तर ते त्या सामान्य माणसाच्या बॉडीला अफेक्ट करतील आणि त्याला सुद्धा टायफॉइड होण्याची लक्षणाची होऊ शकते. आणि म्हणून त्याला सांगितलं आहे की प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जनरली त्याला अवॉइड केलं जाते. अवॉइड नॉर्मल पर्सन टू यूज ऑलरेडी द टायफॉइड पर्सन, म्हणजे ज्या टायफॉइड पर्सन जो आहे ज्याला टायफॉइड झालेला आहे तर त्या व्यक्तीने यूज केलेलं टॉयलेट असेल, बाथरूम असेल तर ते त्यांनी यूज करू नये, किंवा त्यानं जर यूज केलं तर त्यांनी स्वतः ते साफ केलं पाहिजे. तर या प्रकारची जी काही प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट या ठिकाणी सांगितले आहे. तर आज आपण 5 आजार आपण या ठिकाणी बघितले आहेत. एक ट्युबरक्युलोसिस, एक आहे हेपेटायटिस, आणि एक डिसेंट्री, कॉलरा आणि टायफॉइड. तर अशा प्रकारे 5 आजारांची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. निश्चितच तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर काही अडचणी असतील तुम्ही नक्की मला पर्सनल कॉल करून विचारू शकता. नक्कीच तुमचं समाधान केलं जाईल.